पांडुरंगहारी वासुदेव हरी. ही पहा, आज मी माझ्या ऊसाच्या शेतीमध्ये आलेले आहे. ऊसाला पाणी दिलेलं आहे आणि इथं काही आंब्याची झाडं लावलेली आहेत. काही छोटे आहेत, काही मोठे आहेत, काही ना कैऱ्या लागलेत आणि वाऱ्याने नाही अशा खाली पण कैऱ्या पडून वाटोळ्या झालेत. हे भाषा कैऱ्या लागलेल्या आहेत. हा कलमी आंबा आहे, कलम केलेले झाड आहे. केशर आंबा, हे पहा केशर आंबा पण आहे. ऊसाच्या शेतीमध्ये बांधावर झाड आहे आंब्याचं आणि हे आंब्याच्या झाडाला खूप सुंदर अशा कैऱ्या लागलेल्या आहेत. पहा, काही मोठे झाड आहेत पण त्याला काही लागलेले नाहीत. काही जणांना लागलेत. ऊसाला पाणी दिलेले, पाणी साठलेलं आहे ऊसामध्ये. म्हणजे ऊसाची शेती आहे. ए दादू, या इकडे चला. खाली चालले मी, खाली चल दादा, खाली चालले मी बाबांकडे. नातू पण आलेलेच माझ्यासोबत. ऊसाच्या शेतीमध्ये नातू आलेले आहेत. एक खोडवा पीक आहे, लागण ह्याच्यातले गेलेले आणि नंतर असं एवढं आलेलं आहे. ते जे मोठं झाड दिसतं ना पलीकडे, ते बोकराचं झाड आहे. चिकट चिकट लागतात बघा फळं त्याचे, गोल गोल काय म्हणतात त्याला, गसच्या गस असे लागतात आणि पिवळे पिवळे होतात पिकल्यानंतर. त्याला म्हणतात बोखोर. हे ऊसाला पाणी दिलेलं आहे. ऊसामध्ये असं पाणी साठलेलं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी खूप लागतं ऊसाला. माझं घर माझी शेती, माझा चॅनल आहे. आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. काही पक्षी रानात असतात, त्याला टिटवी म्हणतात. त्याचा आवाज माणूस आला का ओरडतात. आणि पलीकडे चंद्रभागा नदी आहे बघा. हे मोठे मोठे झाडं दिसतात ना, ते चंद्रभागा नदी माझ्या मळ्याच्या खालून गेलेली आहे. हे नदीचं पाणी हा ऊसाला आहे. ऊसाच्या शेतीला नदीचं पाणी आहे. हे ऊसाची शेती पाण्याला आलेली, ह्याला अजून पाणी पाजायचं आहे. रात्रीची नाईटची लाईट असते ना, रात्री यावं लागतं ह्याच्या आत. सगळं पाटानं पाणी आहे. ठिबक सिंचन नाही आहे इकडं. वरती विहिरीच्या पाण्याला ठिबक सिंचन आहे, नदीच्या पाण्यालाच ठिबक सिंचन नाही.